नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कायद्याचं राज्य पुनर्स्थापित होण्यासाठी काय बाब गरजेची असते? एक असतो तो कायद्याचा धाक. तो धाक कोण निर्माण करू शकतं? तपास यंत्रणा. आणि तपास यंत्रणेच्या पुराव्याच्या आधारावरती माननीय न्यायमूर्ती किंवा न्याय यंत्रणा. आज नसरापूर इथं 1 मे ह्या दिवशी झालेल्या अतिशय छोट्या चिमुरडीवरच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आज निवाडा येतो आहे. नसरापूरचा जो आरोपी आहे भीमराव कांबळे, त्याचं घर मी पाहिलं. त्यानं ज्या मुलीवर अत्याचार केला होता याच्या आधी म्हणजे प्रयत्न केला होता आपल्याच कुटुंबातल्या जवळच्या, तिच्याशी संवाद साधला. गावकऱ्यांचं म्हणणं आम्ही महाराष्ट्राला दाखवलं आणि आज अवघ्या 55 दिवसामध्ये भीमराव कांबळे हा दोषी ठरला आहे. त्याला फाशीची शिक्षा द्या, म्हणजेच त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं केली गेली आहे. आणि हा जो मूलभूत फरक दिसतोय अंबरनाथ आणि नसरापूरमध्ये, तो महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं भविष्यामध्ये पाथ ब्रेकिंग म्हणून पाहायला जाईल. कारण त्या चिमुरडीची आई आज कोर्टात रडली, पण तिच्या तोंडात एक वाक्य आहे की माझ्या मुलीला न्याय मिळाला. पण तिच्या मुलीला केव्हा न्याय मिळेल? जेव्हा आत्ता प्रत्यक्षामध्ये फाशीची शिक्षा सुनावली जाईल. यावेळेला न्यायाधीशाने विचारले की तुला शिक्षा काय द्यायची, मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायचा? सन्माननीय न्यायाधीश म्हणाले की आठव तू त्या दिवशी काय केलं होतंस 1 मेला. आणि खरोखर भीषण आहे. 39 मिनिटाचा तो जो तपशील आहे, जो त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राच्या अंगावरती जसे काटे आले, तसेच चिमुरडीच्या तोंडामध्ये बोळा कोंबून काय त्यांनी जे अत्याचार केला. नसरापूर इथल्या, म्हणजे आता ते मी चार्जशीटमध्ये तपशील वाचतोय, नसरापूर इथल्या अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळेनं मुलीला घटनेच्या दिवशी दुपारी 3:12 घटनास्थळाकडे नेलं. त्यानंतर 3:51 तो घटनास्थळावरून एकटाच परत येत असल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसलं. या तांत्रिक पुराव्यावरून मुलगी तब्बल 39 मिनिटे आरोपीच्या ताब्यात होती हे सिद्ध झालं. त्यावेळेत त्यानं मुलीवर अत्याचार केला, तिचा खून केला आणि मृतदेह लपवून ठेवला असं चार्जशीटमध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं सिद्ध करण्यात आलं. आणि मग गुन्ह्यापूर्वी आरोपीनं कशी घटनास्थळाची आणि परिसरातल्या घरांची रेकी केली होती ते दिसलं. मुख्य साक्षीदार आणि बाल साक्षीदार यांनी दिलेले जबाब महत्त्वाचे ठरले. घटनास्थळावरचे पंचनामे, आरोपींची ओळख परेड, जप्त मुद्देमाल, मी आता चार्जशीटमधले मुद्दे वाचतोय, हे महत्त्वाचे ठरले. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेतील विश्लेषण अहवालातून गुन्ह्यांची साखळी सिद्ध झाली. तपासातील चेन ऑफ कस्टडी अखंड असल्याने पुराव्यामध्ये छेडछाड झाली नसल्याचं स्पष्ट झालं. DNA सॅम्पल बघितले गेले आणि वैज्ञानिक पातळीवरती जे पुरावे बघितले ते दिसतं आहे की जर यंत्रणा सक्षम असेल तर कितीही घृणास्पद असा गुन्हा असू द्या, पण एखाद्या आरोपीला शिक्षा द्यायची असेल तर ती शिक्षा अशा विक्रमी वेळेमध्ये, म्हणजे अंबरनाथमध्ये मी तेव्हाही म्हटलं होतं की अंबरनाथमधल्या शिंदे नावाच्या गुन्हेगाराचा जो एन्काउंटर झाला होता, इट वॉज अ बॅड. आणि आत्ताचं जे दिसतंय की चिमुकलीच्या मृत्यूनंतरसुद्धा तिच्यावरती जो अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, त्या प्रयत्नावरती संपूर्ण नैसर्गिक न्यायाची प्रक्रिया करून मग आजचा जर निवाडा आला त्याला फाशीच्या शिक्षेची, कारण भीमराव कांबळे दोषी झाला आहे, थोड्याच वेळामध्ये त्याला फाशी देण्यासंदर्भामधला निवाडा येईल. आणि मग मी म्हटलं की पूर्वी अंबरनाथमधल्या एन्काउंटरला आम्ही विरोध का केला होता, कारण ते काही कायद्याचं राज्य नाही आहे. कायद्याचं राज्य आहे आता ज्या पद्धतीनं हा तपास झाला 39 मिनिटामध्ये त्यानं जे काही केलं होतं त्याच्यामध्ये CCTV फुटेजेस, DNA मधले अहवाल हे महत्त्वाचे ठरले. आणि मग लोक संशय घेतील म्हणून या आरोपी कांबळेनं काय म्हटलं तर लोक संशय घेतील म्हणून तिला तिथंच सोडून निघून गेलो, असा आरोपी भीमराव कांबळेचा युक्तिवाद होता. केवळ 16 दिवसामध्ये 55 जणांची साक्ष नोंदवली गेली. हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 16 दिवसात हे जे 55 साक्षीदार होते ते साक्षीदार हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात गतीच्या खटल्यापैकी एक खटला असा ठरू शकतोय. मुख्यमंत्र्याच्या आदेशावरून नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, ॲडव्होकेट प्रथमेश शिंगणे
यांनी सरकार पक्षातर्फे तर ज्येष्ठ विधिज्ञ हिम्मतराव सूर्यवंशी यांनी आरोपीतर्फे युक्तिवाद केला. जबाब नोंदवण्यासाठी सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. आरोपीतर्फे हिम्मतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, तपासी अंमलदार विजयमाला पवार यांच्यासह तपासी पथकाचे सर्व अधिकारी सहकारी न्यायालयामध्ये हजर होते. आणि मग भीमराव कांबळे याचा जबाब नोंदवण्याला काल सुरुवात झाली आणि त्याच्या आधारावरती कांबळेला कोर्टानं 88 प्रश्न विचारले. मी हे तुम्हाला चार्जशीटमधले सगळे तपशील सांगतो आहे. न्यायालयानं सोप्या मराठीमध्ये भीमरावला 88 प्रश्न जे 55 साक्षीदारांच्या पुराव्यावर आधारित होते ते विचारले. ते प्रश्न काय होते बघा. सुरुवातीला आरोपीनं हुशारीनं प्रश्नांची उत्तरं देत CCTV फुटेज नाकारले. पण न्यायालयानं 6 ते 7 वेळेला फुटेज झूम करून दाखवल्यावर यात दिसणारा व्यक्ती मीच आहे असं त्यानं न्यायालयासमोर सांगितलं. आणि म्हणून आता मोठी शिक्षा केली नाही तर जनतेवरती वेगळा संदेश जाईल. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असं ते सरकारी पक्षाच्या वकिलांनी म्हटलं. त्याला आधार मिळाला भीमरावच्या स्वतःच्या कबुली जबाबाचा. तो म्हणाला की या CCTV फुटेज म्हणजे जो मी दिसतोय 5-6 वेळेला झूम करून न्यायालयानं त्याला दाखवलं, विचारलं हा कोण आहे. भीमराव हुशार आहे. भीमरावनं आधीचे 2-3 गुन्हे पचवलेत. एका 70-75 वर्षाच्या आजीवरती अत्याचार करून तो फरार झाला. आपल्याच नातेसंबंधातल्या एका मुलीवरती त्यांनी हात टाकला होता. त्या मुलीनं आम्हाला जी मुलाखत दिली ती अतिशय धक्कादायक होती. आणि आज असं दिसतं आहे की त्या मुलीलाही न्याय मिळाला. ज्या आजीबाई आज आपल्यात हयात नाहीत, अतिशय निर्घुणपणे त्याने त्यांच्यावरती अत्याचार केला होता. आणि हा भीमराव हा इतके अत्याचार पचवू शकल्यामुळं त्याच्या नजरेमध्ये साबज होतं. गावकऱ्याने त्याला हाकलून दिलं होतं ज्या वेळेला त्यानं आपल्याच जवळच्या नातलग मुलीवरती हात टाकला त्यानंतर. आणि मग दुर्दैवी चिमुरडी ही 4 वर्षाची बालिका. आता म्हणतात की फक्त वाचण्यासाठी आरोपीनं हे कृत्य केलं, हे जे सरकारी पक्षानं सिद्ध करून दाखवलं, तर ही बिचारी 4 वर्षाची छोटीशी मुलगी ही त्याच्यामध्ये त्याच्या अत्याचाराला बळी ठरली. सो हे 88 प्रश्न असे होते की ज्याच्यात त्याला 6 ते 7 वेळेला जेव्हा झूम करून दाखवलं गेलं त्यात यात दिसणारी व्यक्ती मीच आहे असं म्हटलं. मग न्यायालयानं भीमरावला विचारलं की घटनास्थळाकडे जाताना आरोपीसोबत तुझ्यासोबत एक लहान मुलगी दिसतेय. घटनास्थळावरनं काही वेळाने तू एकटाच येताना दिसतोय. त्या मुलीबद्दल तुझं काय म्हणणं आहे भीमराव. त्याच्यावरती तो म्हणाला की मला काही माहिती नाही. पण नंतर आरोपीनं न्यायालयात घटनेच्या दिवशी काय घडलं हे सांगणारा खोटा बनाव रचून सांगितला. आणि म्हणून भीमराव कांबळेला फाशी होणं फार गरजेचं आहे. झालं असं की ज्यावेळेला हे सगळं नाकारत होता, माझा संबंधच नाही आहे, तो मी नव्हेच असं सांगत होता, त्यावेळेला तांत्रिक पुरावे फार महत्त्वाचे ठरले. कोणते तांत्रिक पुरावे? तर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसार यांनी सादर केलेल्या DNA अहवालामुळं पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या सॉक्समध्ये आरोपीचा DNA आढळला. त्यानंच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचं न्यायालयामध्ये सिद्ध झालं. आणि आता असं दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सन्माननीय न्यायालयाकडे त्याच्या फाशीच्या शिक्षेची मागणी झाली आहे. आणि मग त्याचा जबाब बघा. त्या जबाबानंतर न्यायालय काय करतात ते आपण बघू. त्याचा जबाब आहे, घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळांच्या शेडमध्ये गेलो. त्यावेळी तिथे मुलगी आली. म्हणजे हा घेऊन नाही गेला तर तिथे मुलगी आली, जे की CCTV फुटेजमध्ये उलटं दिसतं. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला. त्यामुळं मुलीच्या डोक्याला मार लागला आणि ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवलं. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व काळूबाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. हा त्याचा धक्कादायक जबाब आहे. म्हणजे हा किती सराईत आहे की त्यांनी बलात्कार केला आहे, मुलीच्या तोंडामध्ये सॉक्स कोंबून तिचा खून केला आहे. आणि तरीसुद्धा तो म्हणतो आहे की माझा काही संबंध नाही आहे, मी तर तिथे गेलोच नाही आहे, तिने मला गाठी शेव मागितली म्हणून तिथे गेलो आणि लोक माझ्यावरती संशय घेतील म्हणून मला तिथून पळून यावं लागले. हे सगळे पुरावे, हे त्याचे साक्षी त्यांनी ज्या नोंदवल्या त्याला विचारलेले 88 प्रश्न, हे सगळं एक्सक्लुझिव्ह मी तुम्हाला सांगतो आहे. आणि मग मुख्य आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयासमोर ज्या वेळेला हे विचारलं गेलं त्यानंतर मग 1 मेला काय घटना घडली, आरोपीनं स्वतःच्या बचावासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासायला नकार दिला. आणि मग आता आज त्याच्या ह्या सगळ्या गुन्हेगारी कृत्यावरती आत्ता शिक्षा सुनावली जाते आहे. त्याला मृत्यूदंड द्या अशी मागणी सरकारी पक्षाच्या वकिलानं केलेली आहे. आणि मग नसरापूर इथे चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार आणि खून केल्याप्रकरणी
न्यायमूर्ती आज विशेष न्यायाधीश SR साळुंके यांच्या न्यायालयात खटल्याची ही जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीमध्ये आत्ता काय होतं आहे हे थोड्याच वेळेत कळेल. आणि मला आशा आहे की या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याबद्दल या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होईल. ते 39 मिनिट अतिशय महत्त्वाचे ठरले, ज्या 39 मिनिटामध्ये गुन्ह्यापूर्वी आरोपीनं घटनास्थळ व परिसरात घरांची केलेली रेकी, मुख्य साक्षीदार आणि बाल साक्षीदार यांनी दिलेले जबाब, घटनास्थळ पंचनामे, आरोपीची ओळख परेड, जप्त मुद्देमाल, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवालातून गुन्ह्याची साखळी जी सिद्ध झाली आणि मग तपासातील चेन ऑफ कस्टडी अखंड असल्यानं पुराव्यामध्ये छेडछाड झाली नाही आणि मग त्याच्यात आरोपीचा जो खोटेपणा न्यायालयामध्ये सिद्ध झाला तो महत्त्वाचा आहे. कांबळेनं स्वतःला न्यायालयात बचावासाठी मांडलेली कहाणी तथ्यहीन आहे असं सरकारी पक्षाचे वकील ॲडव्होकेट मिसर यांनी पुराव्यासह स्पष्ट केलं. वैद्यकीय अहवाल आणि DNA प्रोफायलिंगच्या वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातला सहभाग सिद्ध झाला आणि आता थोड्याच वेळामध्ये या आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची मला तरी दाट शक्यता दिसते आहे. कारण न्यायालयामध्ये हा रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम आहे अशा पद्धतीची मांडणी झालेली आहे. जर याला फाशीची शिक्षा झाली तर न्यायालयानं आत्ता जे ताशेरे त्याच्यावरती ओढलेत, नसरापूर इथल्या न्यायालय असं म्हणालेत न्यायाधीश SR साळुंकेचे शब्द आहेत, भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या चिमुकलेनं त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच मुलीवर तब्बल 39 मिनिटे अत्यंत घृणास्पद अत्याचार करण्यात आलेत असं आमचं मत आहे, न्यायालय म्हणतंय. वैद्यकीय तपासणीत सुद्धा आरोपीनं पीडितेवर विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झालं आहे आणि म्हणून केवळ एका महिन्यात हा जो खटला पूर्ण झाला. 16 दिवसामध्ये पोलिसांनी न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केली. त्यानंतर पुढील 16 दिवसामध्ये सर्व महत्त्वाच्या साक्षी आणि पुरावे नोंदवून घेण्यात आले आणि यानंतर पुढील 20 दिवसामध्ये अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. ही सर्व प्रक्रिया अतिशय वेगानं पार पडल्यानं महिन्याभराच्या आतच हा खटला आज निकाली निघतोय आणि DNA प्रोफायलिंग आणि सायंटिफिक पुराव्याच्या आधारावरती मला असं दिसतं आहे की भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होती आहे. हे फार चांगलं आहे. महाराष्ट्रात नव्हे देशभरामध्ये कायद्याचं राज्य आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपल्याला या बाबीकडे लक्ष द्यायला लागतं की न्याय जो होतो आहे तो न्याय दिल्यासारखा वाटला पाहिजे. म्हणजे दिरंगाईने एखादा निवाडा झाला तर त्याला तसाही त्या अर्थ असत नाही का तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असतं. आज मी त्या चिमुरडीच्या आईच्या मानसिकतेची कल्पना करू शकतो, जिच्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी आहे 4 वर्षाची, ती अचानकपणे नाहीशी होते काय. आणि समाजामध्ये वावरणारे हे जे असे भेसूर चेहरे असतात ते असाच काहीतरी प्राप्त परिस्थितीचा उपयोग करून घेतात काय. आणि कालपर्यंत काही मिनिटापूर्वी आपल्या अंगा खांद्यावरती खेळणारी मुलगी नाहीशी होते काय. मला आनंद आहे त्या अर्थाने की त्या पीडितेच्या आईला किमान हे तरी समाधान मिळेल की माझ्या मुलीला ज्या नराधमानं अत्याचार करून मारून टाकलं त्याला माझ्या डोळ्यासमोर फाशीची शिक्षा व्हावी. मला आशा आहे आणि हे अशाच पद्धतीचं तांत्रिक मुद्द्यावरचं विश्लेषण पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.